गावाचं नाव होतं गुळवाडी. छोटंसं डोंगरांच्या पायथ्याशी वसलेलं. त्या रात्री गावात वीजही नव्हती. आकाश काळभोर, चांदणही नव्हतं. फक्त वाऱ्याचा हुंकार. आम्ही काही तरुण आणि थोरले लोक गावकुसाबाहेरच्या पिंपळाखाली शेकोटी पेटवून बसलो होतो. लाकडं चरचर जळत होती. धूर वर उंच जात होता. शेकोटी भोवती सगळी हळूहळू गप्पा करत होते. कोणी शेताची गोष्ट तर कोणी जुन्या आठवणी. पण रात्रीच्या त्या अंधारात सगळ्यांच्या मनात कुठेतरी एक दडपण जाणवत होतं. तेवढ्यात झुडपातून खडखड असा आवाज झाला. सगळ्यांचे डोळे तिकडे वळले. अचानक अंधारातून एक सावली थेट शेकोटीच्या प्रकाशात आली. आम्ही थक्क झालो. तो धनाजी होता. त्याचे केस विस्कटलेले, डोळे रक्ताळलेले, अंगावर फाटकं धोतर आणि हातात एक फुटकी बाटली. तो काहीतरी पुटपुटत होता. बाटल्या बाटल्या फोडू नका, ती अजून येईल, ती 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 येत आहे. गावकरी घाबरून मागे सरकले. काही लहान मुलं रडायला लागली. मी घाबरतच काकांच्या जवळ बसलो आणि त्यांना विचारलं, काका, हा धनाजी असा वेडा का झालाय? पूर्वी तर गावातला सगळ्यात धाडसी होता ना? काकांनी एक खोल उसासा सोडला. त्यांचे डोळे शेकोटीच्या उजेडात चमकले आणि ते हळूवार म्हणाले, गणा, तुला खरी गोष्ट सांगतो, पण ऐकताना अंगावर शहारे येतील. ही गोष्ट आहे गावाबाहेरच्या कुंडलीबाईच्या झोपडीची. गावकुसाबाहेर डोंगराच्या उताराला एक मोडकळीस आलेली झोपडी होती. तिथं राहायची कुंडलाबाई नावाची म्हातारी. लोक म्हणायचे ती काळा जादू करते, अंगावर मंत्र टाकते, मुलांच्या सावल्या कुपीत बंद करते. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक असायची. कोणी डोळ्यात डोळे घालून पाहिलं की त्याला ताप यायचा. कोणी तिच्या झोपडी जवळून गेला तर त्याच्या मागे पावलांचे आवाज येत. जणू कोणी न दिसणारं त्याचा पाठलाग करत आहे. गावकरी तिला टाळायचे, पण रात्री एखादं मूल हरवलं की सगळेच म्हणायचे, कुंडलीबाईने सावली पकडली. असं म्हणतात की कुंडलीबाई शेवटच्या काळात फार आजारी पडली. तिच्याकडे पाहायला कुणीही गेलं नाही. झोपडीत एकटीच तडफडली. एका सकाळी कावळे जोरात ओरडत होते. तेव्हा लोकांना समजलं की ती मेलीये. गावकऱ्यांनी कष्टाने तिचा अंत्यसंस्कार केला. पण अंत्यसंस्कार करून परत आल्यानंतर गावातल्या वातावरणात अजब बदल जाणवायला लागले. रात्री झोपेत लोकांना कुंडलीबाई दिसायची. ती हसतच म्हणायची, माझं गुपित अजून कुणालाही माहीत नाही. काहींच्या घरात अंगणातल्या पाण्यात काळी सावली हलताना दिसायची, तर काहींच्या गोठ्यातल्या जनावरांना रात्री अनाहूतपणे ओरखडे पडलेले आढळायचे. सगळे प्रचंड घाबरलेले होते. काकांच्या आवाजात एक गंभीरपणा होता. शेकोटीचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर लपलप करत होता आणि ते पुढे सांगू लागले, कुंडलीबाईच्या अंत्यसंस्कारानंतर दिवस जसे जसे गेले तसं तसं गावातले वातावरण भेसूर होत गेले. रात्री लोकांना विचित्र स्वप्न पडू लागली. कोणाला वाटे अंगणात कुंडलीबाई उभी आहे आणि रिकाम्या डोळ्यांनी त्यांच्याकडेच पाहत आहे, तर कुणाला वाटे त्यांच्या घरात कुणीतरी शिरलेलं आहे. दार बंद असूनही आतल्या खोलीत पावलांचे आवाज ऐकू यायचे. एखाद्या आईला झोपेत बाळाच्या उशाशी काळी सावली बसलेली आहे असे भास व्हायचे. गावकऱ्यांनी एकमेकांना सांगायला सुरुवात केली, कुंडलीबाई अजून संपलेली नाही, तिचं काहीतरी गुपित तिच्या झोपडीत आहे. धनाजी गावातला सर्वात धाडसी तरुण होता. पैलवानाचा मुलगा असल्यामुळे त्याला सर्वांसमोर स्वतःचं धाडस दाखवायची भारी हौस होती. तो म्हणाला, भूतफितं काही नसतं, उद्या मी जाऊन त्या झोपडीत पाहून येतो, नेमका काय प्रकार आहे ते. गावकरी त्याला थांबवू लागले. धन्या, वेडपटपणा करू नकोस. बघ, गावकऱ्यांना स्वप्न पडतायत, कोणीतरी सावल्या पाहिल्यात. हे काही साधं प्रकरण नाही. पण धनाजी ऐकेल तर ना. तो म्हणाला, मी जातोच त्या झोपडीत, खरं खोटं उघड करूनच दाखवतो. एके रात्री धनाजी निघाला. चंद्र नव्हता. आकाश काळ्या ढगांनी भरलेलं.
पिंपळाखाली कावळे कुजबुजल्यासारखं कावकाव करत होते. धनाजीच्या हातात एक लाकडी काठी आणि एक कंदील होता. गावाच्या टोकावरून पुढे गेला तसं वाऱ्याचा वेग वाढला. जंगलातून विचित्र आवाज येऊ लागले. रानकुत्री भुंकू लागली. जणू सगळं वातावरण त्याला थांबवू पाहत होतं. पण धनाजी मात्र ठाम होता. गावाबाहेरच्या उतारावर ती झोपडी उभी होती, मोडकळीस आलेली. अंधारात फक्त आडवी तिडवी छप्पर आणि दारावर लटकलेलं गंजलेलं कुलूप. पण आश्चर्य म्हणजे कुलूप आपोआप तुटलेलं होतं. धनाजीने दार ढकललं. कर्र असा आवाज झाला. आत शिरल्यावर त्याच्या अंगावर थंड वाऱ्याची झुळूक आली. आतलं दृश्य पाहून धनाजी थबकला. छताला टांगलेल्या बाहुल्या होत्या, लाल दोऱ्यांनी पूर्णपणे गुंडाळलेल्या, आणि त्यांच्या अंगावर सुरीसारखे ओरखडले होते. एका कोपऱ्यात 2-3 कवट्या ठेवलेल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांच्या जागी काळं पोकळपण. भिंतीवर कोळशाने कोरलेले मंत्र, कुणालाच न कळणारी विचित्र अक्षरं, जमिनीवर सुकलेली रक्ताची वर्तुळं. धनाजीच्या अंगावर सरसरून काटा आला, पण तो पुढे सरकत राहिला. झोपडीच्या शेवटच्या टोकाला एक जुनं लोखंडी संदूक होतं. जणू कुणीतरी मुद्दाम बंद करून ठेवलं होतं. धनाजीने ते उघडायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा ते हल्लंच नाही, पण त्याने जास्त जोर लावला तर अचानक कर्णकर्कश असा आवाज करून त्याचं झाकण उघडलं. आतमध्ये काय होतं? एका मागोमाग एक काचेच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. प्रत्येक बाटलीत धुरकट हिरवट झोत हलत होते. जणू जिवंत सावल्या आतमध्ये थरथरत होत्या. धनाजीने कंदील जवळ नेला तेव्हा त्या बाटल्यातून हलका खडखड आवाज आला आणि अचानक कुणीतरी मागून हसल्यासारखा आवाज झाला. धनाजी थबकला. झोपडीतल्या शांततेत ते हसू पुन्हा घुमलं. त्याने कंदील उचलून मागे पाहिलं, पण मागे कुणीही नव्हतं. फक्त भिंतीवरच्या मंत्रांच्या त्या सावल्या हलताना दिसत होत्या. त्याचं लक्ष पुन्हा संदुकाकडे गेलं. एक बाटली हातात घेताच त्याला असं जाणवलं, आतमध्ये कुणीतरी धडपडतंय. काळा धूर बाटलीच्या आत फुरफुरत होता आणि अचानक एका लहान मुलाच्या तीव्र रडण्याचा आवाज ऐकू आला. धनाजीच्या अंगावर शहारे आले. तो बाटली खाली ठेवणार एवढ्यात झोपडीतला दरवाजा आपोआप धडाम करून बंद झाला. संपूर्ण झोपडी थंडगार झाली. धुरातून एक आकृती हळूहळू आकार घेऊ लागली. तो कुंडलीबाईचा चेहरा होता. पोकळ डोळे, सुरकुतलेला काळा चेहरा आणि ओठांवर एक भेसूर हास्य. ती खरखरत्या आवाजात म्हणाली, माझ्या आत्म्यांच्या कैदेत हात घालणारा तू पहिलाच. आता तुलाही शिक्षा भोगावी लागेल. धनाजी भीतीने थरथरला, पण तरीही तो ओरडला, हे सगळं खोटं आहे. मी तुला हरवून दाखवेन. मग एक एक करून बाटल्या हलू लागल्या. त्या फुटताच काळे धुरकट आकार झोपडीत हळूहळू पसरू लागले. कुणाचा चेहरा अर्धवट दिसे, कुणाच्या हातात लोखंडी साखळ्या, तर कुणाच्या डोळ्यात लाल ज्वाळा. त्यांच्या किंकाळ्या अंगावर काटा उभा करत होत्या. धनाजी मागे सरकत राहिला, पण भिंतीवरच्या सावल्या त्याला पकडायला पुढे येत होत्या. धनाजीने घाईघाईने एक बाटली उचलली. त्याने ती जमिनीवर आपटली. बाटली तुटताच आतला आत्मा जोरात किंचाळून बाहेर आला. क्षणात झोपडी हादरली, दारं खडखडली आणि सगळ्या आत्म्यांचा काळा धूर गावाकडे झेपावला. धनाजीने स्वतःला बाहेर ढकललं. तो कसाबसा गावापर्यंत धावत आला. काकांनी आम्हाला सांगितलं, त्या रात्री धनाजी वाचला खरा, पण त्याची शुद्ध हरपली. तो आजही बाटल्या, म्हातारी आणि आत्म्यांबद्दल काहीतरी पुटपुटत फिरतो. त्याचे डोळे जिवंत आहेत, पण त्यात माणसाची समज उरलेली नाही. शेकोटीभोवती सगळे थरथरत ऐकत होते. तेवढ्यात वेळा धनाजी पुन्हा आमच्या जवळ आला. त्याने बाटलीतल्या तुकड्यांकडे बोट दाखवत पुटपुटलं, ती अजून आली नाही, सावल्या अजून फिरतायत. आम्ही घाबरून त्याच्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी शेकोटीच्या उजेडाबाहेर त्या पिंपळाच्या सावलीत कुणीतरी उभं असल्याचं
आम्हाला स्पष्टपणे दिसलं. लांबसडक केस, सुरकुतलेला चेहरा आणि जळजळीत डोळे. जणू कुंडलीबाई अजूनही आपल्या आत्म्यांचा हिशोब घ्यायला परत आली होती. आता नेमकं पुढे काय होतंय? ती आकृती तिचा बदला घेते का? तिच्या आत्म्यांचा हिशोब मागते का? हे बघण्यासाठी तुम्हाला या कथेचा भाग 2 बघावा लागेल. ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.